नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अंश आणि तुम्ही बघत आहात ट्रेक विथ अंश यूट्यूब चॅनल। तर आज आपण चाललेलो आहोत रायगड किल्ल्यावरती ट्रॅक करायला म्हणजेच आपण जाता वेळेस जाणार आहोत रोपवेनं, तर येता वेळेस आपण ट्रॅक करत खाली उतरणार आहोत। तर चला या मिनिटं गाडी चालवल्यानंतर आम्ही पोचलो किल्ल्याच्या रोपवे पॉईंटवरती। तर तिथे गाडी पार्क करायची होती, तर रोपवेच्या साईडलाच पार्किंग होती, ते आम्ही 100 रुपये देऊन आमची गाडी पार्क केली व तिथून गेलो तिकीट काढायला। जे रोपवेचं तिकीट आहे ना, ते फक्त वर जाण्याचं 215 रुपये आहे, तसेच रिटर्न तिकीट 315 रुपये आहे। तर आम्हाला फक्त वरती जाण्याचं होतं, तर आम्ही फक्त आमचे 7 जणांचे वरती जाण्याचं तिकीट काढले, त्याचे एकूण 1505 रुपये होतात। जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला रिटर्न तिकीट पण भेटेल, परंतु आम्ही आज सोमवारी आलो, तर आम्हाला इथं तिकीट काढायला व जाण्यासाठी सुद्धा गर्दी नव्हती। जर तुम्ही विकेंडला आलात तर तुम्हाला इथे खूप गर्दी पाहायला मिळेल, तर जास्तीत जास्त करून तुम्ही विकेंड अवॉइड करायला बघा। सोमवार ते शुक्रवार पर्यंत तुम्ही जर आलात तर तुम्हाला गर्दी नाही मिळणार, तुम्ही आरामात जाऊ शकता। बसलो आणि 4 ते 5 मिनिटांमध्ये रोपवेने आम्हाला वरती पोहोचवलं आणि वरती पोहोचल्यानंतर हा नजारा तुम्ही बघू शकताय। वरती आल्यानंतर आम्ही ही माहिती वाचली, त्याचबरोबर पहिल्या पायऱ्यांवरती आम्ही एक फोटो काढला, नंतर आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली। थोडाच वर आल्यानंतर आम्हाला हा जो मागचा दरवाजा आहे, तुम्ही जर ट्रेकिंग करत आलात तर तुम्हाला महादरवाजाने एंट्री करायला लागेल, आणि जर तुम्ही रोपवेने आलात तर हा किल्ल्याच्या मागे जो दरवाजा आहे त्याने तुम्हाला एंट्री करायला लागेल। चौथऱ्यावरती आपल्या राजाने 3 एप्रिल 1680 ला या चौथऱ्यावरती अखेरचा श्वास सोडला। वार शनिवार, हनुमंत जयंती 12च्या प्रहरास आपल्या राजाने इथे अखेरचा श्वास सोडला। समोर बघा, या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या लाईन मध्ये 2 स्तंभ पाहायला मिळत आहेत, 1 आणि 2 अशा प्रकारचे 3 होते। पलीकडच्या साईडचा उद्ध्वस्त केलेल्या मुघलांनी आता 2च शिल्लक आहेत। हे पहिले 1-5 होते, यांच्या आतमध्ये कारंज होतं, त्याच्यामध्ये तांब्याच्या नळाद्वारे पाणी सोडलं जात असे। साईडला याच्या मखमली पडदे आतमध्ये देवळांमध्ये दिवे लावले जात असत, म्हणून त्याला सप्तनोरेश म्हणतात किंवा त्याला विजयस्तंभ पण म्हटलेलं आहे। महाराजांनी कोणताही किल्ला जिंकला त्याच्या शेवटच्या वरती एक भगवा, इतर गावातल्या लोकांना वाटायचं की महाराजांनी कोणता तरी विजयाचं प्रतीक होतं। याचं प्रतिबिंब खाली तलावामध्ये पडत असे। साईडला सकाळचं राहण्यावर एक थंड हवेचं ठिकाण पहा। या ठिकाणी जो आपला छोटासा अष्टकोनी ही बाल्कनी महाराजांच्या वेळची सज्जा किंवा गॅलरी राजवाड्या समोरची पहा, आणि पलीकडे जो विश्रांतीचा रूम आहे ते टांगसाळाची नाणी तयार केली जात असत।
शिवराई रात राहून जशी आताची रिझर्व्ह बँक तशा प्रकारची ती बँक होती पा असा त्यावेळेस तेच नाणीच चालायची बा. आता आपण पैसे म्हणतो त्यावेळेस ते शिवराय राजूराव होऊन चालायची बा. आता या ठिकाणी आतमध्ये एक रूम आहे इथे 10 पायऱ्या उतरलं की आतमध्ये एक 10 बाय 12 दगडामध्ये बांधलेला याला गुप्त खाना किंवा खलबतखाना गुप्त चर्चा त्याच्यामध्ये सिक्रेट म्हणजे कुणाला माहित नाही पडलं पाहिजे का आतमध्ये काय चाललंय. महाराजांचे विश्वास लोक त्यांचे मेन होते बहिर्जी नाईक म्हणून होते बा त्यांच्या आईने ते जे करायचे त्याच्या घरी पण माहित नव्हतं का ते गुप्त आहेत म्हणून असं एवढे होते बा हुशार. आणि आपण आता ज्या प्रचंड असा मोठा चौथरा आहे हा चौथरा आहे महत्वाची कागद या ठिकाणी असायची. मागच्या साईडला मध्येच एक छोटासा चौथरा आयताकृती चौकोनी आकाराचा याला मराठीमध्ये सदर म्हणतात किंवा उर्दूमध्ये दिवाणी खास लोकांचा न्याय निवाडा त्या ठिकाणी केला जात असे. भिंतीच्या पलीकडे दिवाणी आम जनतेसाठी दरबारामध्ये दोन्ही साईडला गाड्या आहेत हे टेहळणी मृत आहेत. हे जर वातावरण जर क्लिअर असतं म्हणजे आपला रोजगारात 1.5 तास लागतो. या साईडला हिरकडची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पा पण त्याची माहिती आपण शेवटच्या भागच्या घेतला. इथून जर आपण सरळ पाहिलं वातावरण जास्त सरळ आपल्याला टकमक पाहत वाटतो कडेलोट पॉइंट त्या टोकावरून जर खाली पाहिलं तर 2250 फूट खोल पूर्ण दरी आहे. त्या कैद्याला हातपाय बांधून गोंत्यामध्ये बांधून तिथून खाली ढकलून अशा प्रकारे शिक्षा होती पा. त्याच्या खाली एक गाव एक काल्पनिक कथा आहे बा. महाराजांनी सरदार सकाळच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले होते आणि महाराजांच्या डोक्यावरच्या सरदारांचं छत्र दिलं होतं. जर हवेस तो माणूस छत्री हवेने उडाला तर महाराज त्याला म्हणाले की छत्र सोडू नको. छत्र सोडलंस तर तू खाली पडशील. त्यांनी तसंच छत्र पकडून धरलं आणि जाऊन त्या खाली एक निजामपूर मध्ये उतरला. मग त्या गावाचं नाव ठेवलं छत्र निजामपूर. अजून त्या ठिकाणी गाव आहे पाय काल्पनिक कथा आहे पा. त्या खाली एक प्रचंड असं मोठं एक तलाव आहे पाण्याचं. त्या तलावाचं नाव आहे गंगासागर किंवा तीर्थगंगासागर. ज्या वेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला त्यावेळेस काशीच्या गागाभट्टाने जे सप्त नद्यांचे किंवा पवित्रांचे पाणी आणलं होतं. महाराजांचा राज्याभिषेक उरलेले पाणी या तलावामध्ये सोडलं म्हणून तिला तीर्थगंगासागर असे म्हणतात. तिच्यावरती एक कविता लिहिलेली आहे ती म्हणजे अशी की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी सप्त समुद्राचे आणिले राज्याभिषेकासाठी पाणी जल हे झाले तीर्थाचे घर नाव तयाचे गंगासागराच्या त्यातूनच दगड काढले ते बांधकामासाठी आपले खड्डे तयार झाले तलाव तयार केले. एका दगडामध्ये 2 पद्धती काय तर पाहून घ्या राजांच्या सिंहासनाकडे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ही बाजारपेठ आहे. भव्य बाजारपेठेची लांबी आहे 800 फूट लांब, 40 फुटाची रुंद आहे. इकडे 22 दुकानं आहेत, इकडे 22 दुकान, एकूण 44 दुकानं बाजारपेठेला आहेत. पण दुकानांची साईड बघा घोड्यावडीच वाटते. वाटे ना घोड्यावडी का पूर्वीची लोक रुबाबदार होती, घोड्यावरती बसूनच बाजार खरेदी करायची. रचना बघा कशी आहे. आगे दुकान, पीछे मकान, बीच में शोरूम. पुढे दुकान, पाठीमागे राहण्याची जागा आणि मध्यभागी त्यांचं शोरूम आहे. त्यांचं नाव आहे हिरोजी. शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की हिरोजी तुम्ही या गडाचे बांधकाम प्रमुख आहात, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे गड बांधल्याबद्दल. तो ते आणि पुढे 10 गावची वतनदारी. तर ते म्हटले महाराज आम्हाला बक्षीस काही नको. जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश महाराजला जाल आणि जगदीश महाराजच्या साक्षीने महाराज ज्या दगडावर तुमच्या उजव्या आज बघा आज आपण बिल्डिंग बांधतो, घर बांधतो, पण तुम्ही गॅरंटी पत्र देत नाही. पण हिरोजी इंदूरकरांनी या घराचं गॅरंटी पत्र काय दिलं, जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र सूर्य तारे टळपत राहतील ना
तोपर्यंत हे केलेल्या बांधकामाला काहीच होऊ शकत नाहीये असं हिरो इंदुलकरांनी गडाचं गॅरंटी पकडून विशेष जाऊन कडेलोट केला जायचा पण महाराजांनी कधी कुणाला कडेलोटपणे वापर केला नाही हे राजांची त्या काळातली फक्त भीती आहे त्याचा जो कडेलोट पॉईंट आहे ना तो संभाजी महाराजांनी पेश केलं हा गडावरती पायी चढून येण्याचा मार्ग आहे 1,500 पायऱ्या चढून जे लोक आहेत ते गडाने या मार्गाने येतात मग गडावर पायी येताना काय बघायला भेटतं तर गडाचा महादरवाजा बघायला भेटतो त्या महादरवाजामध्ये आजही लाकडाचा दरवाजा आहे तो आत्ताचा आहे मुंबईचा दरवाजा जळून गेला आत्ताचा 5 करण्याचा 10 लाखाचा दरवाजा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय.